नमस्कार. आपण आलेलो आहोत अकोट तालुक्यातील पोपटखेड या गावी. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने जे जल जीवन मिशन अंतर्गत 97 गावे पाणी पुरवठा योजना मंजूर झालेलं होतं. आपण इथं बघू शकता की पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत पोपटखेड या गावी 5-5 लाख लिटर क्षमतेच्या 2 टाक्याचं बांधकाम इथं करण्यात येणार होतं. तर आपण बघू शकता की जे कंत्राटदार आहेत आणि या योजनेचे जे इंजिनियर आहेत, त्यांनी हे काम असं अर्धवट मधात बंद पाडून आणि बरेचसे जे आपलं कच्चा माल असतो, पेट्रोल म्हणा, सिमेंट यांच्यासुद्धा उधाऱ्या करून ते हे संपूर्ण काम बंद करून इथून निघून गेलेले. जे या योजनेला ज्यांनी ही जागा दान केलेली आहे, ते जे व्यक्तिमत्व आहेत, ते आपल्यासोबत इथे आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव श्याम देशमुख. बरं, ही या योजनेला जे तुम्ही तुमची स्वतःची जागा दान केलेली आहे, तर दान करण्यामागचा आपला काय उद्देश होता? दान करण्याकरता मला जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी भेटायला आले होते. त्यांनी सदर योजनेबद्दल मला माहिती दिली. मी राहत असलेल्या खेडेगावात आदिवासी बहुल पट्ट्यात एक शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. आदिवासी लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. एक चांगला उद्देश शासनाचा आहे. त्याकरता एक योजना इथे राबवल्या जात आहे. हे ऐकून मला पण चांगलं वाटलं का या योजनेत कुठेतरी आपला सहभाग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने का म्हणावं, तर आपला थोडा बहुत हातभार लागत आहे. या एका चांगल्या उद्देशाने मी त्यांना जमीन दान देण्याकरता होकार दिला. आपण आता बोललात की बा अकोट तालुक्याच्या तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळावं हा आपला उद्देश होता. तर हा उद्देश आपल्याला वाटतो का की पूर्ण झालेला आहे किंवा अ, हे बघा, माझा उद्देश शहरापेक्षा ग्रामीण भागावर जास्त होता. हा डोंगराळ दुर्गम भाग आहे. यात जास्त प्रमाणात आदिवासी भाग, कोरकू भाग, भिल समाज ह्या लोकांची वस्ती आहे. या लोकांना पाण्याचे स्तोत्र म्हणजे विहीर, बोर हे स्तोत्र उपलब्ध होते. त्यांना शुद्ध पाणी मिळावं. जेव्हा ही शासनाची योजना आली, तेव्हा ऐकून चांगले वाटले. परंतु प्रत्यक्षात जेव्हा काम चालू झाले, काम बघून या कामातला भ्रष्टाचार बघून ही योजना शेवटावर जाईल याचा विश्वास उरला नाही. कारण मी वारंवार अधिकारी लोकांशी बोललो याबाबत, कामाच्या बाबत. तर अधिकारी सर्व मूग गिळून चूप बसलेले आहे आणि प्रत्यक्षात बोलताना अधिकारी सांगतायत का ठेकेदार आम्हाला वरचढ ठरत आहे. कारण ठेकेदाराचे वरपर्यंत धागेदोरे आहेत, त्याचे संबंध आहे. आम्ही त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. आमचं काम आहे, त्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी त्याला पाठीशी घालून कोट्यवधी रुपयाचे बिलं काढून देणं इतकंच आमचं काम आहे. आम्ही काही त्या कामाची चौकशी करू शकत नाही. असं अधिकाऱ्यांनी मला एक एक्झिक्युटिव्ह म्हणून राठोड साहेब आहेत आणि एक या कामावर नियुक्त असलेले ज्युनियर इंजिनियर इंगळे साहेब आहेत, ज्यांच्याकडे योजनेचा कारभार आहे आणि इथे होणाऱ्या कामाचे प्रत्येक बिल ते स्वतः रेकॉर्ड करतात. कामाची जी काही क्वालिटी आहे, ती बघून ते बिल रेकॉर्ड करून सदर ठेकेदाराला बिल अदा करतात. परंतु ते कुठलीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने त्यांना बिले अदा करत आहेत. सदर आतापर्यंत काय वाटते की हे जे पाणी पुरवठा योजना 97 खेडी चालू आहे, तर याचं बिल पास झालेलं आहेत का? मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारणा केली, तर त्यांनी मला लेखी स्वरूपात कळवलेलं आहे का आतापर्यंत आम्ही 13 ते 14 कोटी रुपये बिल अदा केलेले आहे. जेव्हा की यांचे काम इतके झालेले नसून तरीसुद्धा विभागाने त्यांना 14 कोटी रुपयाचे बिल अदा केलेले आहे. आणि इथल्या योजनेचा जो मुख्य भाग आहे का जिथून पूर्ण 97 गावाला पाणीपुरवठा होणार आहे, अशी ही जागा आहे, जी जागा मी दान दिली होती. यामुळं शासनाचा खूप मोठा खर्च वाचलेला आहे. इथे शासनाला ऑलरेडी 15 मीटरची हाईट रेडीमेड मिळालेली आहे. जिथे त्यांना 60 फूट उंचीची टाकी बांधण्याचा खर्च शासनाचा वाचलेला आहे. आणि एका हाईटवर टाकी बांधल्यामुळे इथून प्रत्येक गावाला प्रेशरने पाणी पुरवठा होणार आहे.
असं मला डिपार्टमेंटकडून संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं मी त्यांना जागा दिली. पण जेव्हा त्यांच्या कामाचा आणि भ्रष्टाचाराचा एकंदरीत रोग बघितला मी, तर मी ही जागा माझे दानपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि मी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात कळविले आहे का मी या योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. त्यामुळं मी ही माझी जागा परत घेत आहे. मी कुठल्याही प्रकारची जागा या योजनेला दान देत नाही आहे, असं मी संबंधित विभागाला लेखी कळवले. त्यावर अजूनपर्यंत मला विभागाकडून कुठल्याही प्रकारची काहीही जबाब आलेला नाही आहे. आपण आता बोललेले आहात, की या कामासाठी 13 ते 14 कोटी बिलं पास झालेले आहेत. आपल्याला वाटते का, की त्या बिलानुसार तेवढं काम या योजनेत झालेलं आहे का? आता हा तुमचा तांत्रिक माहितीचा प्रश्न आहे का काम किती झालेलं आहे, काय आहे याचं जे काही खरं उत्तर याची शहानिशा तुम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून करून घेतली पाहिजे. कारण काम किती झालं आणि झालं असेल तर ठीक आहे, नसेल झालं तर इतके बिलं का अदा करण्यात आले? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता आणि अधिकाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं का योजनेची स्थिती जर का अशी आहे का जिथे 10% सुद्धा काम नाही झालेलं आहे आणि या प्रकारे संबंधित कंपनी काम करत आहे आणि संबंधित कंपनीचे खरोखर वर लगे-बांधे आहेत. जे कंपनीचे CEO आहेत एक राठी, हे राठी अतिशय उर्मट स्वभावाचे आहेत. हे संबंधित विभागाचे सर्व कर्मचारीसुद्धा, अधिकारीसुद्धा मान्य करतात खाजगीत, का बुवा सदर राठी हा व्यक्ती अतिशय उर्मट आणि अतिशय हेकेखोर आहे म्हणून आणि तो यांना सतत धमक्या देतो का बा माझे केंद्र सरकारशी संबंध आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं चुपचाप काम करा आणि अधिकारी वर्ग त्याला घाबरून फक्त सयाजीरावसारख्या सह्या करून त्यांना करोडो रुपयाचे बिले मंजूर करून त्यांच्या खात्यात करोडो रुपये शासनाचे जे का जनतेचा पैसा आहे, तो जनतेचा पैसा त्यांच्यावर उधळत आहे. जेव्हा सदर कंपनीची क्षमता नाही काम करण्याची, सदर कंपनीकडे फंड नाही, सदर कंपनी काम व्यवस्थित करत नाही, सदर कंपनीकडे टेक्निकल स्टाफ नाही, इतकं सगळं असतानाही शासनाने या गोष्टीची शहानिशा का केली नाही, की ज्यांना महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी याच कंपनीला कामं देण्यात आलेले आहे. यासोबतच छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान, यूपी, बिहार अशा अनेक राज्यात याच कंपनीला केंद्र शासनाने कामं दिलेली आहे. हे एकंदरीत त्यांच्या प्रोफाईलवरून नेटवर जर का तुम्ही सर्च केलं, तर तिथे आढळून येते, की याच कंपनीला कामं का देण्यात आलेली आहे. या योजनेचं काम जे संथ गतीनं चाललेलं होतं किंवा हे काम का बरं असं थांबलेलं आहे? काय वाटतं आपल्याला? हे काम का बरं थांबलेलं आहे, याचं योग्य उत्तर तुम्हाला संबंधित विभागाचे अधिकारी देऊ शकतील. माझ्या मते सदर कंपनीने आतापर्यंत इथे 3 सब कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध केले होते, ज्यांनी अर्धवट काम करून यांच्याकडून शासनाकडून पैसा लाटून पळून गेलेले आहे. त्यांनी काम हे अर्धवट सोडलेलं आहे. कंपनीची ज्या मुख्य कंपनीकडे हे टेंडर आहे, ज्यांच्याकडे काम आहे, त्या कंपनीची ही जबाबदारी आहे का हे काम पूर्णत्वास नेणे. ती कंपनी का बरं काम करत नाही आहे? 6 महिन्यापासून इथलं काम बंद पडलेलं आहे. ती कंपनी का काम करत नाही आहे? आणि प्राधिकरणाचे अधिकारी जे यावर सुपिरियर अथॉरिटी म्हणून नेमलेले आहे, ते त्यांच्याकडून काम का करून घेत नाही आहे? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. का तुम्ही का यांच्याकडून काम करून घेत नाही आहे? जर का यांना पैसे अदा करताय, कोट्यवधी रुपयाचे बिलं काढून देताय, त्यांच्याकडनं काम का करून घेत नाही आहे? पोपटखेडचं काम का थांबलेलं आहे? पत्र रद्द करण्यावर परिस्थिती आलेली आहे. माझा एक चांगला उद्देश होता, की मी कुठलाही ₹1 न घेता शासनाला सहकार्य केले. एका योजनेत चांगली योजना म्हणून तिला मी जमीन दान दिली आणि जेव्हा हे बघितलं का हे फक्त भ्रष्टाचाराचा खेळखंडोबा आहे हा, यात सगळे मंत्री वगैरे ते खुलेआम सगळ्यांची नावं घेत आहे कंपनी, ठेकेदार. तर त्या भ्रष्टाचाराचा एकंदरीत रोग बघता मी माझा उद्देश थोडासा मागे ठेवून दानपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी आता इथून जमीन पुन्हा काही त्यांना दान देण्यास इच्छुक नाही.
आपण आत्ता बोललात, की मी ही जागा जी दान केली होती, ते दानपत्र मी परत घेणार आहे. तर आत्ता जे इतकं आपल्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे, इतकं मोठ्या प्रमाणात त्यांनी खोदकाम केलेलं आहे. तर यापुढे आपली भूमिका काय राहणार आहे? सदर कंपनीने जे खोदकाम केलं, ही जमीन मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या विनंतीनुसार दान दिली होती. आता माझी मागणी आहे का प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी माझी जमीन मला पूर्ववत करून देण्यात यावी. कारण इथे प्रचंड प्रमाणात खोदकाम करून सगळीकडे अस्ताव्यस्त करून ठेवलेली आहे जमीन. मोठा खड्डा करून ठेवलेला आहे. ही माझी जमीन मला पूर्ववत करून देण्यात यावी, असं मी लेखी स्वरूपात त्यांना कळविलं आहे. आणि त्यांनी मला जर काही जमीन पूर्ववत करून दिली नाही, तर मी कोर्टामार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यास बाध्य राहील. तर हे होते आपल्यासोबत श्याम देशमुख, ज्यांनी दानपत्र दिलं होतं या योजनेसाठी. आता तुम्ही बघू शकता, की अधिकारी आणि कंत्राटदार यांचं जे भोंगळ कारभार इथे सुरू आहे. त्या अनुषंगाने श्याम देशमुख यांनी आपलं दानपत्र परत मागितले आहे आणि या योजनेचं जे काम आहे, जे थंड बस्त्यात पडलेलं आहे, तर याला फक्त आणि फक्त जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार हे आहेत. कारण की यांनी कमिशनसाठी जे भोंगळ कारभार सगळीकडे करून ठेवलेला आहे. तर त्यामुळे अशा खोरीमुळे ही योजना बंद पडलेली आहे, असं गावकऱ्यांचं मत आहे. आणि याच कंपनीला हजारो कोटीचे पूर्ण राज्यभर कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे. तर शासन याच कंपनीला का बरं कॉन्ट्रॅक्ट देत आहे, असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित झालेला आहे.